नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। एक खांडीकडे दुर्लक्ष झाले आणि संपूर्ण गावच नाहीसे झाले। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातल्या गणेशपट्टीची ही हृदयद्रावक कहाणी। एकेकाळी सण उत्सवाने गजबजलेलं, शेतीनं बहरलेलं आणि मराठमोळ्या संस्कृतीचं जिवंत प्रतीक असलेलं गणेशपट्टी हे गाव रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात वसलेलं होतं। पण आता हे गाव नकाशावरूनच नाहीसं झालं आहे। यामागे आहे प्रशासनाचं दीर्घकाळचं दुर्लक्ष आणि खारपुटी परिसरातल्या बंधाऱ्यांची झालेली दुरावस्था। गणेशपट्टीमध्ये सुमारे 30 ते 40 घरं होती। गावात मराठी शाळा, मारुतीचं मंदिर, शेत शिवार आणि सण उत्सवांचं सांस्कृतिक वैभव होतं। शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात भात शेती करायचा आणि गाव वर्षभर शेतीच्या आणि सणांच्या कामात अगदी व्यस्त असायचं। दुर्दैवी मोडती सुरुवात, खांडी आणि बंधाऱ्याचं दुर्लक्ष। सुमारे 2 दशकांपूर्वीपासून गावालगतच्या खांडींची व बंधाऱ्याची देखभाल खुंटली। खारभूमी विकास खात्याकडून वेळेवर देखरेख न झाल्याने खारे पाणी गावात शिरू लागलं। जमीन नापीक झाली, उत्पन्न थांबलं आणि लोक एकामागून एक अशी गावं सोडून निघून गेली। खारभूमी अधिनियम 1979चा वापर करून नापीक जमीन उद्योगांसाठी हस्तांतरित केली गेली असा आरोप ग्रामस्थ करत आहेत। शेवटी उरली ती पडकी घरं, ओस पडलेली शाळा, मंदिरं आणि गावच्या आठवणी। वास्तविकता आज गणेशपट्टी आहे की नाही? नाहीच। आज गणेशपट्टी हे नाव शासकीय नकाशावरून हद्दपार झालं आहे। हा केवळ एक गाव नाहीसं झाल्याचा प्रश्न नाही, हे एका पूर्ण पिढीच्या आणि त्यांच्या संस्कृतीच्या आणि उपजीविकेच्या नाशाचं ज्वलंत उदाहरण आहे। मागणी होत आहे की जबाबदार कोण आणि न्याय कुणाचा? स्थानिक कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांकडून मागणी होत आहे की या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, विस्थापित गावकऱ्यांना पुनर्वसन आणि नुकसान भरपाई मिळावी। गणेशपट्टी हे नाव आता नकाशावर नसलं तरी ते एक सामाजिक आणि प्रशासनिक इशारा आहे की जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर इतर किनारपट्टीवरील गावांचंही गणेशपट्टी होईल। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, अलिबाग।